नमस्कार मंडळी. आज आपल्या शॉर्ट नोट्स मास्टर क्लासमध्ये आपण एक असा डिफेन्स बघणार आहोत जो क्रिमिनल लॉमध्ये सर्वात पॉवरफुल मानला जातो, प्ली ऑफ ॲलिबाय. जर पोलीस म्हणतात की तुम्ही मर्डर केला पण त्यावेळी तुम्ही दुसऱ्या शहरात होतात, तर ते कोर्टमध्ये कसे प्रूव्ह करायचे? चला डिकोड करूया. जरा विचार करा, तुमच्यावर कोणीतरी एका गुन्ह्याचा खोटा आरोप लावलाय आणि गंमत म्हणजे ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळी तुम्ही त्या शहरातच नव्हता. ही एक भीतीदायक कल्पना आहे नाही का? पण काळजी करू नका, आपल्या कायद्यामध्ये यासाठी एक जबरदस्त उपाय आहे आणि तोच उपाय म्हणजे प्ली ऑफ ॲलिबी ही डिफेन्स स्ट्रॅटेजी. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आपण ॲलिबाय या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि त्याची मूळ संकल्पना काय आहे हे समजून घेऊया. तर ॲलिबाई हा शब्द मूळचा लॅटिन भाषेतून आला आहे आणि त्याचा अर्थ अगदी सोपा आहे, एल्सवेअर म्हणजेच दुसरीकडे. क्रिमिनल लॉमध्ये हा एक प्रचंड महत्त्वाचा डिफेन्स मानला जातो. ॲलिबाय मागचं लॉजिक एकदम सरळ आहे. आरोपी म्हणजे अक्युज्ड कोर्टाला फक्त एवढंच सांगतो की ज्यावेळी हा गुन्हा घडला त्या क्षणी मी तिथे हजरच नव्हतो, मी तर दुसऱ्याच ठिकाणी होतो. आणि यामुळे त्या आरोपीने तो गुन्हा करणं शारीरिकदृष्ट्या अशक्य म्हणजेच फिजिकली इम्पॉसिबल होऊन जातं. हाच आहे यामागचा मूळ सिद्धांत. ठीक आहे, आता आपण थेट कायदेशीर तरतुदींकडे वळूया. परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन कोणता आहे तो पाहू. हे लक्षातच ठेवा, परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत सगळ्यात आधी हा सेक्शन लिहायचा. सेक्शन 9 ऑफ द भारतीय साक्ष अधिनियम 2023 किंवा शॉर्टमध्ये BSA. हा सेक्शन प्ली ऑफ ॲलिबायचा कायदेशीर आधार आहे. हा सेक्शन रूल ऑफ इनकन्सिस्टन्सीबद्दल बोलतो. म्हणजे काय? तर कधीकधी एखादी गोष्ट जी केससाठी थेट संबंधित वाटत नाही ती सुद्धा रेलेव्हंट ठरते. कशी? जर ती मुख्य घटनेशी इनकन्सिस्टंट असेल, म्हणजे पूर्णपणे विसंगत असेल तर. आता बघा, प्रॉसिक्युशन म्हणतंय तुम्ही गुन्हा घडलात त्या ठिकाणी होतात आणि आरोपी म्हणतोय मी तर दुसऱ्याच ठिकाणी होतो. हे दोन्ही विधानं एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत, म्हणजे कम्प्लिटली इनकन्सिस्टंट आहेत. दोन्ही गोष्टी एकाच वेळी खऱ्या असूच शकत नाहीत. याला म्हणतात रूल ऑफ इनकन्सिस्टन्सी. आणि यातच सेक्शन 9(2) मधून दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो. असे फॅक्ट्स जे गुन्हा घडण्याची शक्यता हायली इम्प्रॉबेबल म्हणजे जवळजवळ अशक्य करून टाकतात, ते सुद्धा कोर्टात रेलेव्हंट मानले जातात. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, जो तुम्हाला परीक्षेत 100% विचारला जाईल. हा ॲलिबाय सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची असते? सांगा बरं, हे कोणाला सिद्ध करावं लागतं? पोलिसांना की प्रॉसिक्युशनला? काय वाटतं? हा एक थोडा अवघड प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे, ॲलिबाय सिद्ध करण्याचा बर्डन ऑफ प्रूफ हा पूर्णपणे आरोपीवर म्हणजेच अक्युज्डवर असतो, पोलिसांवर नाही. हे सेक्शन 106 ऑफ BSN मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. का? कारण त्यावेळी तुम्ही कुठे होता ही गोष्ट फक्त आणि फक्त तुम्हालाच माहीत आहे. इट इज एस्पेशली विदिन युअर नॉलेज. आणि हो, हा पुरावा एकदम ठोस आणि खात्रीशीर असायला हवा. चला आता एक क्लासिक उदाहरण बघूया, जे थेट कायद्याच्या पुस्तकातच दिलंय. या उदाहरणाने ही संकल्पना एकदम क्रिस्टल क्लिअर होईल. हे इलस्ट्रेशन थेट बेअर ॲक्ट मधलं आहे, त्यामुळे परीक्षेत हे नक्की लिहा. प्रश्न असा आहे की एने एका ठराविक दिवशी चेन्नईमध्ये गुन्हा केला का? आता हे सत्य की त्याच दिवशी ए लडाखमध्ये होता हा एक रेलेव्हंट फॅक्ट आहे. या उदाहरणातून ॲलिबायची ताकद स्पष्ट दिसते. चेन्नई आणि लडाख या दोन शहरांमध्ये इतकं प्रचंड अंतर आहे की एने चेन्नईमध्ये तो गुन्हा केला असेल ही गोष्ट हायली इम्प्रॉबेबल आहे, म्हणजे जवळजवळ अशक्य आहे. हीच आहे ॲलिबायची पॉवर. चला आता आपण समारोपाकडे वळूया. तुमच्या उत्तराला एक असा परफेक्ट फिनिशिंग टच देऊया जो तुम्हाला नक्कीच टॉप मार्क्स मिळवून देईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या उत्तराच्या शेवटी हे स्पष्ट करा की प्ली ऑफ ॲलिबाय हा पिनल कोडमधल्या एखाद्या सबस्टॅन्टिव्ह एक्सेप्शनसारखा नाहीये, तर हा भारतीय साक्ष अधिनियमानुसार एक रूल ऑफ एव्हिडन्स आहे, म्हणजेच हा फक्त एक पुराव्याचा नियम आहे. परीक्षेतील उत्तरांसाठी हे आहेत तुमचे गोल्डन पॉइंट्स. ह्याच स्ट्रक्चरमध्ये उत्तर लिहा. इंट्रोडक्शनमध्ये ॲलिबायचा अर्थ, स्टॅच्युटरी प्रोव्हिजनमध्ये सेक्शन 9 BSA, की एलिमेंट्समध्ये इनकन्सिस्टंट आणि हायली इम्प्रॉबॅबल, बर्डन ऑफ प्रूफ आरोपीवर सेक्शन 106 BSA नुसार, इलिस्ट्रेशनमध्ये चेन्नई लडाखचं उदाहरण
आणि कन्क्लुजनमध्ये इट्स अ रूल ऑफ एव्हिडन्स असं उत्तर लिहिलं की झालं एकदम परफेक्ट. एक्झाममध्येही एक्झॅक्ट पॉइंट्स लिहा आणि तुम्हाला टॉप मार्क्स मिळतील. या टॉपिकच्या पूर्ण नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेकआउट करा. जर हा कन्सेप्च्युअल ब्रेकडाऊन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, law-minded_DNM ला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा पुढचा शॉर्ट नोट कोणत्या टॉपिकवर हवा आहे. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय महाराष्ट्र.